नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रणजित सर, मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। याआधी आपण एलेक्सच्या सीरीजमध्ये 2 व्हिडिओज कव्हर केलेले आहेत, म्हणजेच पेपर क्रमांक 1 किंवा त्या पद्धतीने 17 ऑगस्ट 2025 जो पेपर होता त्याचे गणित आणि बुद्धिमत्ताचे विश्लेषणचे 2 पार्ट आपण बघितलेले आहे। देन त्याच्यानंतरचा हा 3rd पार्ट किंवा 3रा पार्ट जो की उर्वरित क्वेश्चन आपण इथे कव्हर करणार आहे। जसं फॉर एक्झाम्पल आता इथे देन त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर तुमचं 47, तर 47 मध्ये जर आपण इथे मेंटेन जर केला तर क्वेश्चन काय म्हणते बघा, घड्याळात दुपारी 3 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांचे तास काटायला किती वेळा ओलांडेल। मग आता ते लक्षात घ्या, ओलांडेल असं म्हणतात। 1 तास काटा या पद्धतीने मिनिट काटायला तुम्हाला ओलांडेल या पद्धतीने जर विचार जर केला तर लक्षात ठेवा, तेव्हा ओलांडेल म्हटलं तर तुमचं 0 डिग्रीचा कोन निर्माण होत आहे। काटे एकमेकांवर येणे किंवा ओलांडणे म्हणजे 0 डिग्रीचा कोन येणे, आणि 0 डिग्रीचा कोन प्रत्येक दर तासाला तुमचं दर तासाला किती होणार, दर तासाला 1 वेळा अशा पद्धतीने होत आहे। म्हणजे त्यांच्यामध्ये एकूण तास किती आहे ते कुठून तर कुठपर्यंत बनत आहे, 3 वाजल्यापासून दुपारी 3 म्हटलं तर 3 PM to 6 PM अशा पद्धतीने तुमचं इथे मेंटेन केला। यांच्यातला गॅप किती तासाचा आहे, 3 तासाचा। मग 3 तासाचा गॅप आहे, प्रत्येक एका तासाला किती वेळा ओलांडेल, 1 वेळा। असाच तुमचे काटे एकमेकांवर येतील, मतलब तुमचं 3 तासाला काय होणार, 3 वेळा। अशा पद्धतीने तुमचं उत्तर तिथे मेंटेन होणे आवश्यक राहणार। म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं 4th ऑप्शन डी असं तुमचं आहे। पण कधी कधी मित्रो जरा लक्षात घ्या, या टाईपचं आता उत्तर तुमचं 3 येत आहे, 3 म्हणून तुम्ही डायरेक्टली तुमच्या 3rd ऑप्शन कडे डायरेक्टली ठोकून देतात। मग नंतर आपल्याला याला सिली मिस्टेक म्हणून तुम्हाला मेंटेन करावं लागतो, कारण तुमचं 3 म्हणून तुम्ही 3 ला तिथे क्लिक केलेले आहात। ओके, देन नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरचं क्वेश्चन नंबर 48। क्वेश्चन 48 मध्ये जरा लक्षात घ्या यार, काय म्हणताय, जर 2009 या वर्षाची दिनदर्शिका पुढील पैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिका, तर 2009। आता जेव्हा तुमचं अशा पद्धतीचा क्वेश्चन येणार तेव्हा एक काम करायचा, शेवटचे 2 अंक काय 09, याला 4 ने भागायचा, बाकी किती लक्षात राहा, बाकी जर तुमचं किती आला, आता इथं बाकी किती येत आहे, 4 दुणे 8 म्हटलं तर बाकी 1 येत आहे। ठीक आहे, जर बाकी 1 येत असेल तर दिलेल्या वर्षामध्ये किती मिळवणे, 6 मिळवणे। डायरेक्टली उत्तर 6 मिळवणे म्हटलं तर उत्तर काय ना तुमचं 2015, जो की ऑप्शन तुमचं कोणतं आहे, ऑप्शन 4 किंवा डी ऑप्शन। क्वेश्चन नंबर 49 मध्ये बघा, आता काय म्हणताय, पहिला एका दिवसात घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा 44 वेळा एकमेकांशी काटकोन करतात। काटकोन म्हणताय, काटकोन म्हटल्यानंतर काय होणार, 90 अंशाचा कोन, किती 90। तर मला सांगा 90 अंशाचा कोन एका तासात किती वेळा, 2 वेळा। देन तुमच्या 12 तासात किती वेळा होणार, 12 तासात। देन 12 तासात तुमचं 22 वेळा होणार, किती वेळा, 22 वेळा। का बरं, तुमचं 3 व 9 ची स्थिती वगळून, म्हटलं 3 व 9 जर घेतलं तर 12 तास 24 व्हायला पाहिजे होते, पण 3 आणि 9 ची स्थिती तेव्हा एक्झॅक्टली काटकोन होत नाही, म्हणून ही स्थिती वगळतो आपण। देन मग 22 वेळा झाला, देन त्याच्यानंतरचं तुमचं उत्तर काय म्हणतात, 24 तासात। मग 24 तासांमध्ये याची डबल, 24 तासात किती होणार तुमचं, 44 वेळा असं होणार। आणि जो की तुमचं आहे पहिला पहिली कंडिशन आहे ते करेक्ट आहे। आणि त्याच्यानंतर सेकंड मध्ये वाचा, एका दिवसात घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा 22 वेळा एकमेकांवर येतात। एकमेकांवर येणे म्हटलं तर काय,
एकमेकांवर येणे, याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा बघितलं, एकमेकांवर येणे म्हटलं तर 0 डिग्रीचा कोन येणे. पण 0 डिग्रीचा कोन आपण कोणती स्थिती वगळतो, याच्यामध्ये एका तासामध्ये 1 वेळा, एका तासात किती वेळा, 1 वेळा, एका तासात 1 वेळा. अशा पद्धतीने 12 तासात काय होणार, 12 तासात 12 वेळा व्हायला पाहिजे होते, परंतु एक कमी म्हटलं तर किती, 11 वेळा. मग 11 वेळा का बरं यार, 11 वेळा याच्यासाठी की तुमचं एक 12ची स्थिती आपण वगळतो. 12 वाजताच्या एक्झॅक्टली 12 वाजता तुमचा 0 डिग्रीचा कोन होत नाही, 12 वाजता. तर त्याच्यामुळे 12चा जर त्यांच्या टाइम ड्युरेशन मध्ये असेल तर त्यामध्ये तुम्हाला असं येणार. तर एका दिवसात म्हटल्यानंतर काय होणार, एक दिवस म्हटलं 24 तास, म्हटलं तर 12 तासात 11 वेळा, तर 24 तासात किती वेळा होणार तुमचा, 11 दुणे 22. हा सुद्धा तुमचं करेक्ट आहे. म्हणून तुमचा ऑप्शन ए 1 व 2 दोन्ही बरोबर असं या पद्धतीने उत्तर येणार आहे. क्लिअर, ओके. देन नेक्स्ट, त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन 50 मध्ये बघा यार काय म्हणते. देन क्वेश्चन 50 मध्ये जर आपण मेंटेन जर केला, तर नाम जर असेल तर तिथं मॅन करा, मॅन निक फू, मॅन निक एफ यू. बरोबर तुमचं काय होतं तिथे सांगा, किंग इज गुड, किंग इज गुड. सेकंड तुमचं टू सा मी, ऑल आर फेअर. देन त्याच्यानंतर ठीक है निक, ठीक म्हणजेच काय होतंय तुमचं, बुक वॉज गुड, बुक वॉज गुड. तर या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक पोलीस भरतीच्या यामध्ये तुमचं डायरेक्टली एक एक क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकते, 1 किंवा 2 यावरचे कधी कधी 2-2 क्वेश्चन सुद्धा विचारलेले आहेतच. पण लक्षात ठेवा यार, हा जो टाईप आहे प्रत्येक एक्झामला येतो. जसं तुमचं सरळ सेवेमध्ये, एमपीएससी मध्ये सुद्धा या टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहेतच. ओके. देन मग आता तुम्हाला कोडिंग कोणाची विचारता, किंग. मग किंगची कोडिंग विचारताय मित्र, डायरेक्टली जम्प काय कुठं करायचा, ज्याचं कोडिंग विचारता. किंग कुठं आहे, फक्त इथे एकाच ठिकाणी आहे, पुन्हा कुठं आहे का किंग, नाही. तर म्हटलं तर याचा अर्थ असा होतो, इकडचं जे काही आहे म्हटलं ते मॅन, निक आणि फू यांच्यामध्ये किंग इज गुड. आता कोणाचा काय आहे, कोणता येणार अजिबात माहिती नाही. पण आता एक लक्षात ठेवा, या पद्धतीने जर मेंटेन जर केलं तर आपलं उत्तर किंग साठी तुमचं काय येणार आपण इच्छे सांगू शकत नाही. पण आता एक लक्षात घ्या, तुमचं इथे बघा, मग किंग एकदाच आला, इकडचं कोणतंही कुठेही रिपीट व्हायला नको. जसं मॅन इथं रिपीट आहे तुमचं, मॅन तुमचं कुठं आहे. देन त्याच्यानंतर सॉरी इथे तुमचं किंग पण एक सेंटेन्स सोडलेलं आहे, सॉरी हां, किन मॅन टू असा एक सेंटेन्स पुन्हा आहे काय, किन मॅन आणि देन त्याच्यानंतर काय टी यू. याच्यासाठी काय म्हटलंय, क्वीन इज फेअर, क्वीन इज फेअर. ओके. देन मग आता लक्षात घ्या, मॅनचा जो आहे तुमचा मॅन 2 ठिकाणी आहे, 2 ठिकाणी म्हटलं, किंग 1 ठिकाणी आहे म्हटलं तर मॅन सुद्धा किंगचं जे कोडिंग आहे ते एकाच ठिकाणी हवे होते, तर नाही आहे, तर किंग येणार नाही म्हटलं, मॅन येणार नाही. ते त्यानंतर एनआयसी इथे 2 ठिकाणी आहे, म्हणजे हा सुद्धा येणार नाही. आता इथं उर्वरित एफ यू कुठंच नाही, इथे सुद्धा किंग कुठंच नाही म्हटलं तर किंगचं कोडिंग काय येणार एफ यू. जसं तुमचं आता सर्वांची कोडिंग काढणे अत्यंत गरज इथं काहीच नाहीये, तर तुमचं काय होणार मग किंग. आता जे उत्तर विचारताय म्हणजे जेव्हा प्रश्नाचं ज्या उत्तर आपल्याला हवं आहे तर त्याचं डायरेक्टली कोडिंग शोधून टाकायची आणि देन त्याच्यानंतर आता इथे लक्षात घ्या, इलिमिनेशन मेथड नुसार तुम्हाला लवकर जाता येईल. जसं फॉर एक्झाम्पल इथे जर आपण कंटेंट जर केला तर किंग इथे एकाच ठिकाणी आहे, म्हणजे इकडचा सुद्धा या 3 पैकी कुठतरी एक तुमचं एकाच ठिकाणी, मॅन डबल आला, देन निक सुद्धा डबल आला, त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय राहणार किंग
म्हटलं FU अशा पद्धतीने आहे. दे नेक्स्ट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 51. बघा 51 मध्ये जर आपण मेंटेन जर केलो तर लक्षात घ्या, एका संख्येला 3, 5 ने 7 ने भागले तर प्रत्येक वेळी 2 उरते. तर लहानाचा जेव्हा लहानात लहान संख्या विचारली जाते, लहानात लहान, तेव्हा तुम्हाला लसावी काढायची असते. काय काढायची असते? लसावी. मग 3, 5 आणि 7 काय म्हणताय? 3, 5 आणि 7 यांची लसावी जर म्हटलं तर लक्षात ठेवा ते एकमेकांमध्ये तुमच्या सहमूळ संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत? सहमूळ संख्या. मग सहमूळ संख्यांची लसावी ही नेहमी त्याच्या गुणाकारा एवढी असते. 3 गुणिला 5 गुणिला 7 म्हटलं तर उत्तर काय होणार? डायरेक्टली 105. मग 105 नेहमी 2 उरते म्हणतात. जेव्हा उरते असा जर विचार जर आला तर ती संख्या बरोबर नेहमी काय होणार? लक्षात ठेवा. समूळ संख्या आला नसतं तर आपण दुसऱ्या मेथडने तिचा विचार केला असता. मग येणारी लसावी आणि उरते जर म्हटलं तर केव्हा उरणार? जेव्हा तुमची बाकी तुम्ही त्यामध्ये तुमचं तिथे मिळवणार. किती उरते ते, त्याच्यानंतर ती संख्या काय? 105 अधिक तुमचं बाकी किती उरते म्हणते? 2. म्हटलं फायनली आन्सर किती होणार? 107, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं? डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. देन त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन 52 मध्ये बघा, माधुरीची आई कविताची आत्या लागते. कोण? माधुरीची आई. 52. माधुरीची आई. जेव्हा आई वडिलांचं रिलेशन त्या पद्धतीने असं मेंटेन करतो. आई कोणाची आत्या लागते? कविताची आत्या. मग कविताची आत्या म्हटल्यानंतर वडिलांची बहीण. मग वडिलांची बहीण जर म्हटलं तर इथे वडील येणार कोणाचे? कविताचे. मग ती कविताची आत्या लागणार. ओके. कविता. पुढं काय म्हणताय? तर कविताची आई. मग कविताची आई म्हटलं तर इथे गुणाकाराचा साइन आई. यांच्यामध्ये तुमचं नंतर काय म्हणताय सांगा? आई. माधुरीची आईची कोण? माधुरीची आईची कोण? कविताची आई माधुरीची आईची कोण? मग आता भावाची बायको. भावाची बायको म्हणजे काय होणार? तुमची वहिनी. अशा पद्धतीने तुमचं तिथे उत्तर मेंटेन राहिलं. वहिनी. कोणत्या ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 4 डी मध्ये तुमचं उत्तर तिथे मेंटेन होत आहे. देन त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन 53 मध्ये आता लक्षात घ्या व्यवस्थित, तर उत्तर काय होणार बघा. आता क्वेश्चन 53 तुमचा दिशाज्ञान चाचणीचा क्वेश्चन आहे. तर जेव्हा तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन विचार, सुमितचे उत्तर दिशेला तोंड आहे. आता दे डावीकडे उजवीकडे 45 90 अंश असं जेव्हा म्हणतात, तेव्हा डावीकडे किंवा डावीकडे म्हटलं तर आपण मायनस मध्ये ते मेंटेन करायचं आणि देन उजवीकडे जर म्हटलं तर तुमच्या सर्व साइन तुमच्या प्लस मध्ये मेंटेन. मग जेवढ्या वेळा तुमच्या डावीकडे म्हणतात तेवढ्या वेळा मायनस मध्ये तेवढे हे करा. मग तो अंश 45 अंश उजवीकडे वळतो. उजवीकडे म्हटलं तर प्लस 45 डिग्री. देन त्याच्यानंतर काय म्हणताय? तो 90 अंश डावीकडे वळतो, मायनस 90. देन त्याच्यानंतरचं काय? मग तो 180 अंश उजवीकडे वळतो. 180 प्लस 180 उजवीकडे वळतो. देन त्याच्यानंतर मग तो 180 अंश शेवटी तो डावीकडे 45 डिग्री फिरतो. आणि देन त्याच्यानंतर मग परत तो 180 कुठं फिरतो? उजवीकडे. देन त्याच्यानंतर काय म्हणतो? आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? तर जेव्हा जेव्हा तुम्हाला या टाईपचा क्वेश्चन येणार तेव्हा आता 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर चिन्ह जर सारखे असतील तर अंकांची काय होते? बेरीज. 0 अधिक 5 5 आणि देन त्याच्यानंतर इथं 9 4 किती होते? 13 म्हटलं 135 मायनस मध्ये
यांची जर टोटल जर केली तर 5, 8 आणि 8 16 4 20 आणि आजचा 1 म्हटलं 305. 1 + 1 मायनस नेहमी काय होते यार वजाबाकी होणार यांच्यामध्ये. 305 वजा तुमचं जर 135 जर आपण जर वजा जर केला तर 0, देन 10 वजा 3 7 आणि देन त्याच्यानंतर इथं किती 2, मग 270. मग आता सुरुवातीला त्याचे तोंड कुठं होते उत्तरेला, उत्तर कोणत्या दिशेला उत्तरेला. त्यापासून तुमच्या प्लस मध्ये 270 आला, प्लस मध्ये 270 आला म्हटलं तर तुमच्या उजवीकडे. आता बघ अशा पद्धतीने आहे, इथं उत्तर आहे, उत्तर मध्ये 270 तुम्हाला इथे जायचं आहे. मग 270 उजवीकडे, उजवीकडे म्हटलं तर इथे 90 90 180 270. मग आता तुम्ही 270 तुम्ही उजवीकडून वळवा किंवा 360 डिग्रीचा पूर्ण गोल असतो, त्यामध्ये तुमचा 360 ला किती कमी आहे 90 डिग्री. तर एकतर तुम्ही 270 उजवीकडून वळवा, नाहीतर 90 डिग्री तुमच्या डावीकडे वळा. अशा पद्धतीने आहे म्हटलं तर तुमचं उत्तर. मग आता कोणत्या दिशेला येणार, उत्तर प्लस 270 म्हटलं तर काय होणार तुमचं पश्चिम. सध्या कोणत्या दिशेला आहे म्हटलं तर पश्चिम. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता येणार आहे. जेवढे प्लस मध्ये किंवा कधी कधी म्हणणार घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या दिशेने, दिशेने जर म्हटलं तर तुमचं प्लस आणि विरुद्ध दिशेने म्हटलं तर मायनस. यानुसार तुमचं उत्तर तिथे मेंटेन करणे आवश्यक राहील. ओके, देन त्यानंतरचा क्वेश्चन पुढं क्वेश्चन 54 बघा. क्वेश्चन 54 मध्ये काय म्हणताय, हा वेन डायग्रामचं आहे. जसं सर्व खुर्च्या पेन आहे, सर्व खुर्च्या आतमध्ये येणार, सर्व खुर्च्या पेन आहे. त्याच्यानंतर काय म्हणताय, सर्व पेन वह्या आहेत, वह्या आहेत. तर देन त्याच्यानंतर आता इथे एक लक्षात ठेवा, जेव्हा बाहेरच्या आतमधल्या सोबत काहीचं मेंटेन करतो आणि आतमधल्या बाहेरच्या सोबत सर्व वाला मेंटेन करतो. ठीक आहे, तर आता सर्व इथे लक्षात घ्या. तुमचं जर इथे जर म्हटलं तर 54 आता बघा पहिला जर निष्कर्ष किंवा तुम्हाला आता तिथे काय म्हणताय, कुठला निष्कर्ष चुकीचा आहे असं तुम्हाला विचारते. काही वह्या खुर्च्या आहेत. आता बघा पहिला जर म्हटलं पहिला ऑप्शन काही वह्या खुर्च्या आहेत 100% बरोबर. दुसरा बघा, देन त्याच्यानंतर काही पेन खुर्च्या आहेत, काही पेन खुर्च्या बाहेरच्या आतमधल्या सोबत पुन्हा काही वाला संबंध निर्माण करतो. सर्व खुर्च्या वह्या आहेत, सर्व खुर्च्या वह्या हे सुद्धा बरोबर आहे, कारण आतमधल्या बाहेरच्या सोबत सर्व वाला मेंटेन. आणि चौथं काय म्हणताय लक्षात घ्या, काही खुर्च्या वह्या आहेत, काही खुर्च्या वह्या आहेत. हे तुमचं मात्र चुकीचं आहे, कारण काय तुमचं सर्वच्या सर्व खुर्च्या काय वह्या. जर तुमचं या पद्धतीचं जे क्वेश्चन जर तुमचा TCS किंवा IBPS पॅटर्न मध्ये आला तर त्याचं उत्तर जरा वेगळं राहण्याचे चान्सेस, तिथे थोडं कन्सेप्ट वेगळा चालतो. तर त्याच्यामुळे जेव्हा तुमचं पोलीस भरती किंवा MPSC मध्ये या टाईपचे क्वेश्चन मध्ये असंच उत्तर तिथे मेंटेन केलेलं आहे, त्यामुळे आपण याच पद्धतीने तिथे मेंटेन करणार आहे. म्हणजेच तुमचं चुकीचं कोणतं ऑप्शन 4, म्हणून तुमचं उत्तर काय येणार ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर येणार आहे. ओके, देन नेक्स्ट त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर तुमचं 55 क्वेश्चन 55 मध्ये जर बघितलं आपण तर लक्षात घ्या काय ते, राम एका घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. आता जेव्हा दिशाज्ञान चाचणीचा आपण म्हणतो असं प्लस करून दे दक्षिणेकडे 15 किमी. मग 15 किमी जर आपण इथे काढताना स्केलपट्टीने मोजत राहायचं का, अजिबात नाही. तर आपल्या अंदाजानुसार तिथे 15 किमी हे घेतला. दक्षिणेकडे म्हटलं म्हणून तुम्ही खाली गेले, तो पूर्वेकडे वळून. आता मला सांगा तो दक्षिणेकडे जात आहे, समजत आहे का दक्षिणेकडे. आता लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला दिशाज्ञान चाचणीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात तेव्हा तुम्हाला एकच काम करायचं आहे
की स्वतःला मेंटेन करा. कोणी गेला काही केला आपल्याला काही लेनदेन नाही, स्वतःला मेंटेन करा. तुम्ही स्वतः आहात, तुम्ही स्वतः दक्षिणेकडे जाताय म्हणजेच तुम्ही स्वतःला इंडिकेट जर केले तर डेफिनेटली तुमचं डावीकडे किंवा उजवीकडे असं म्हणताना तुमचं अजिबात गफलत होणार नाही, म्हणजे उत्तर व्यवस्थित तुमचे निघणार. तर आपल्याला काही विषय नाही तर आपल्याला उत्तरापर्यंत व्यवस्थित पोहोचणे हा तुमचा महत्वाचा पार्ट राहील. म्हणून इथं बघा, देन तो पूर्वेकडे वळून, आता रामच्या ठिकाणी आपण जर पूर्वेकडे, तो दक्षिणेकडे जाताना त्याची पूर्व दिशा कोणती आता लक्षात घ्या. म्हणजे पूर्व दिशा पूर्वेकडेच. आता आपण या पद्धतीने असं मेंटेन जर केलं तर ही उत्तर, ही पूर्व, हे दक्षिण आणि हे पश्चिम. ते दक्षिणेला गेला म्हणून तुमचं दक्षिणेला. आता पूर्वेकडे म्हटल्यानंतर काय होणार सांगा बरं. इकडे तुमचं इकडे वळत आहे म्हणजे त्याच्या डावीकडे. पूर्वेकडे वळून किती? 10 किमी. किती? 10 किमी. मग 10 किमी अशा पद्धतीने आहे. देन त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणताय, नंतर उत्तरेकडे वळून 5 किमी. उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेने 5 किमी. आता या पद्धतीने 5 किमी घेतला आपण, 5 किमी. ठीक आहे. देन पुन्हा तुमचा कुठं वळतंय म्हणताय 5 किमी. पुन्हा पश्चिमेकडे म्हटल्यानंतर तुमच्या डावीकडे, पश्चिमेकडे म्हटलं तर इथे. मग किती? 10 किमी. 10 किमी म्हणताय इथे. बरोबर पहिल्या ज्या लाईन दक्षिणेला आला त्याच लाईनीत आहे, परंतु हा जो डिस्टन्स आहे ए बी, याला ओ कन्सिडर करूया. ठीक आहे. मग आता तुमचा ए बी पूर्णपणे डिस्टन्स किती आहे? पूर्णपणे टोटल डिस्टन्स किती होता? हा 15 होता. किती होता? 15 किलोमीटर. देन त्यापैकी तुम्हाला काय म्हणताय, काय विचारताय सांगा बरं तिथे. आता कोणत्या दिशेला व किती अंतरावर. आता अंतर जर विचारला तर फक्त तुमचा एओ हाच अंतर आहे. एओ म्हटलं तर तुमचं काय होणार, हा किती अंतर आहे तुमचं, इकडचं 5 आहे तर इथं सुद्धा काय 5 किलोमीटर. आणि देन हा टोटल किती आहे 15. जर 15 मधून जर आपण 5 जर वजा जर केला तर तुमचा ही व्हॅल्यू निघत नाही का, मग ती व्हॅल्यूच म्हणजे काय तुमचं एओ म्हटलं तर किती 10 किलोमीटर. पण कोणत्या दिशेला आहे? मूळ दिशा त्याच्या उत्तरेला आहे. उत्तरेपासून आता जे सध्याचे स्थान आहे ओ पॉइंट तो त्यांच्या दक्षिणेला आहे. म्हणजे दक्षिणेला किती किलोमीटर? दक्षिणेला 10 किलोमीटर अंतरावर तो सध्या स्थित आहे. अशा पद्धतीने तुमचं उत्तर तिथे मेंटेन होणार, जो की ऑप्शन क्रमांक 3 तुमचं उत्तर म्हणून तिथे येणार आहे. क्लिअर? मग ओके. देन या पद्धतीने होता. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर तुमचं 56. क्वेश्चन 56 मध्ये देन क्वेश्चन 56 मध्ये काय बघा, एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर 6 लोक षटकोनाच्या केंद्राकडे येतो. आता बघा षटकोन म्हटलं नेहमी षटकोन काढावं किंवा देन डायरेक्टली या पद्धतीने सुद्धा मेंटेन करू शकता. 6 टोक असणे आवश्यक आहे. जसं तुम्ही या पद्धतीने तुमचं 1 2 3 4 5 6 असं काढू शकता, किंवा षटकोनचा आकृती जर त्या पद्धतीने मेंटेन जर केले तरी सुद्धा तुमचं असंच उत्तर तिथे मेंटेन राहणार आहे. तर आपण या पद्धतीने जर इथे हे सुद्धा तुमचे 6 हे शिरोबिंदू त्या पद्धतीने इथे मेंटेन होत आहे. तर लक्षात घ्या, केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत पुढील प्रमाणे बसलेले आहे. रोहित आणि महेंद्र यांच्यामध्ये विराट आहे. आता रोहित आणि महेंद्र कुठून स्टार्ट करता नेहमी दक्षिणेकडून. रोहित आणि महेंद्र यांच्यात मध्यंतरी कोण आहे? विराट. तर आता लक्षात घ्या यार, हा रोहित तुमचं इथे सुद्धा रोहित इथे सुद्धा येणार, महेंद्र इथे सुद्धा, कारण निश्चितपणे कोण डावीकडे कोण उजवीकडे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही. आपण एक अंदाजा घेतलाय त्याच्यानंतरचा. मग आता काय म्हणतोय, विराटच्या उजवीकडे महेंद्र आहे. ओके क्लिअर. आपण जे घेतलंय ते बरोबर. महेंद्र व सचिन यांच्यामध्ये कोणीतरी आहे. महेंद्र व सचिन. मग सचिन म्हटलं तर कोणीतरी आहे म्हटलं की इथे सचिन येणार. सचिन घेतला आपण इथं. देन त्याच्यानंतरचं काय म्हणताय, देन त्याच्यानंतर मात्र सचिनच्या उजवीकडे सूर्य नाही. सचिनच्या उजवीकडे. आता मला सांगा, हे केंद्राकडे पाहता उजवी दिशा येणार, इथं सूर्य नाही म्हणताय. इथं सूर्य नाही तर कोणता, सूर्याला बसण्यासाठी एकच जागा आहे म्हटलं तर इथं सूर्य बसणार आहे. देन मग राहणारा कोण, आता उर्वरित कोण, देन उर्वरित एकच आहे कोण, युवराज. मग युवराज जो आहे तो कुठं बसणार आहे, कोणाच्या समोर, महेंद्रच्या समोर. महेंद्रच्या समोर म्हटल्यानंतर सांगा युवराजच्या समोर कोण असेल, असंच विचारताय. युवराजच्या समोर कोण आहे, मग तुमचं उत्तर येणार महेंद्र, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे,
ऑप्शन तुमचं बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57 मध्ये बघा, धातू सोडियम सल्फर या घटकामध्ये क्वेश्चन नंबर 57. ओके. संख्यामालेय पदांचा संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. देन 13 असं दिलाय 57. ओके. मध्ये तुमचा 28. देन त्याच्यानंतर तुमचं 52. तर यावरून एक लक्षात घ्या, जसं तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन येणार म्हणजे तुमचं या दोघांचा काहीतरी ऑपरेशन करून ही संख्या येणे अपेक्षित आहे. शक्यतो असेच लॉजिक तिथे मेंटेन होतात. जर आपण इथे जर मेंटेन जर केला तर बघा 1 अधिक 3 आणि देन गुणाकारामध्ये जर घेतला यांचं 5 अधिक 2. जर अंकांची पहिल्या आणि शेवटच्या अंकांची बेरीज आणि त्यांची येणारी बेरीज जर गुणाकार जर केला तिथे 4 गुणिला किती होत आहे 7, 728. हा रिदम फॉलो झाला. म्हणजेच आपण जर इथे जो प्रश्न विचारताय त्याच प्रश्नामध्ये डायरेक्टली जंप जर केलो आपण आणि जर तसं उत्तर जर तिथे सापडला तर उत्तर तुमचं येणार 43. आणि इथे तुमचं क्वेश्चन मार्क आहे. देन त्याच्यानंतर तिकडे काय आहे 86 किंवा 86. तर पुन्हा याला कोणत्या पद्धतीने सोडवणार बघा. मग 4 अधिक किती करणार 3 गुणिला काय करणार 8 गुणिला काय रे 6. देन त्याच्यानंतरचं काय होतंय सांगा. इथे किती 8 अधिक 6 म्हटलं तर इथे किती होत आहे 7 गुणिला इथे 14. मग 14 साठी किती होत आहे 98. म्हणजे तुमचा ऑप्शन क्रमांक कोणता येणार ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. काय होणार ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने तुमचं इथे उत्तर येणे अपेक्षित होता. हा लॉजिक जरा तुमचं थोडं वेगळं होतं. जर याच्या आधी तुमचे या टाईपचे क्वेश्चन जर सॉल्व्ह करून असतील तर तुम्हाला असले क्वेश्चन सोडवायला वेळ लागत नाही. एक लक्षात ठेवा मित्रो, या टाईपचे क्वेश्चन जर आलेच तर तुम्ही इगो हर्ट करून घ्यायचा नाही. तर डायरेक्टली तुम्ही याला 20 ते 25 सेकंद टाइम ड्युरेशन द्यायचा. जर तेवढ्या याच्यामध्ये जर तुम्हाला हा क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल तर त्याला सोडवा, नाहीतर पुढे जा. पहिल्यांदा बाकीचे क्वेश्चन सोडवा, देन त्याच्यानंतर इकडे जम्प करा. पण इथे तुम्ही जर या क्वेश्चनला सोडवल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही असं जर इगो हर्ट जर केले तर तुम्हाला तो क्वेश्चन सुद्धा इगो हर्ट करणार. म्हणजे तो तुम्हाला पुढच्या वर्षी आणल्याशिवाय मी पण काही गप्प बसणार नाही अशा पद्धतीने पेपर सुद्धा म्हणणार. म्हणून चांगल्या पद्धतीने याला भावा तुला नंतर बघतो त्या पद्धतीने मग नंतर येऊन या क्वेश्चनला सॉल्व्ह करणे कधी पण बेटर राहणार अडून राहण्यापेक्षा. कारण एक क्वेश्चन तुमचं पूर्ण गेम चेंज करू शकतो, पूर्णपणे तुमचं इन ऑर आउट ठरवू शकतो. म्हणून हे ब्रेकरचे काम करतात. तर आपल्याला सावधानीने तिथे ब्रेक मारून देन त्याच्यानंतर पार करायचं आहे. ठीक. ओके. देन नेक्स्ट आता त्याच्यानंतरचं बघा. क्वेश्चन नंबर तुमचं क्वेश्चन नंबर तुमचं 59. 59 मध्ये काय आहे बघा. मग वेन आकृती तुम्हाला काढा म्हणताय. वेन आकृती काढलं तर काय होणार धातू सोडियम आणि सल्फर. धातू सोडियम आणि काय रे सल्फर. 3 मध्ये जर आपण मेंटेन सल्फर 3 मध्ये जर मेंटेन जर केला तर लक्षात घ्या धातू मोठा घटक आहे. धातूमध्ये कोण येणार धातूमध्ये तुमचा सोडियम हा तुमचा धातू आहे. पण सल्फर हा तुमचा अधातू आहे. मग धातूमध्ये अधातू येणार नाही म्हणून सल्फरवाला तुमचं बाहेर इथं मेंटेन राहील म्हणजे सल्फर अशा पद्धतीने तिथे आहे. म्हणजे जसं देन या पद्धतीचा देन अशा पद्धतीचा जो काही डायग्राम आहे तो कुठे आहे तुमचा बी ऑप्शन मध्ये आहे. म्हणून तुमचं उत्तर काय येणार बी इज अ करेक्ट आन्सर. हा होता तुमचा 59 क्वेश्चन. देन त्याच्यानंतरचं बघा पुढचं क्वेश्चन नंबर 60.
क्वेश्चन नंबर 60 मध्ये जर विचार जर केला तर बघा या टाईपचा आहे 4 6 देन त्याच्यानंतर इथं काय 52. तर यावरून याचं लॉजिक काय लागत आहे, लॉजिक लक्षात ठेवा. लॉजिक काय होणार बघा, वरच्या दोन यांचा जसं 4चा वर्ग आणि 6चा वर्ग जर आपण मेंटेन जर 4चा वर्ग किती 16 अधिक तुमचा 6चा वर्ग किती 36, दोघांची बेरीज जर केलं तर किती होतं 52, आणि जो की तुमचा इथे मेंटेन आहे. अशाच पद्धतीने तुमचा जो क्वेश्चन विचारलाय तिथे मेंटेन होते का पाहू. 5 आणि 3 अशा पद्धतीने आहे काय वाय, अशा पद्धतीने वाय म्हटलं तर 5 आणि काय रे 3, आणि देन इथं तुमचा क्वेश्चन मार्क आहे. म्हणजेच उत्तर काय होणार सांगा बरं. इथे 5चा वर्ग प्लस इथे कोणाचा वर्ग 3चा वर्ग म्हटलं 5चा वर्ग 25 अधिक 3चा वर्ग 9, मग किती होणार तुमचं 25 आणि 9 किती होतात 34, जो की ऑप्शन क्रमांक तुमचा कुठं आहे ए ऑप्शन मध्ये तुमचं तिथे मेंटेन होत आहे. क्लिअर. मग देन त्यानंतरचं क्वेश्चन नंबर 62. क्वेश्चन नंबर 62 बघा. क्वेश्चन 62 मध्ये हा तुमचा त्रिकोण मोजा म्हणून आहे. तर त्रिकोण मोजा म्हटल्यानंतर इथं एक लक्षात घ्या, मी डायग्राम असा काढणार नाही जास्त, ते लक्षात घ्या. तर तुम्हाला इथे मेंटेन करायचं आहे. ओके. तर त्यामध्ये जर आपण इथं डायग्राम जर मेंटेन जर केलास तर काय होणार बघा. ठीक आहे. देन अशा पद्धतीने आहे तुमचं. ओके. अशा पद्धतीने तुमचा डायग्राम जर काढले तर तुमचा बेस अँगल महत्वाचा आहे. बेस अँगल म्हटलं तर असं उलट नाही 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे या पद्धतीने 6 आहे. मग आता जेव्हा जेव्हा तुम्हाला या पद्धतीने हा पायाच्या ठिकाणी तुमचा जसं डायरेक्टली असा जो ट्रायंगल उभा ट्रायंगल जर तुमचा असेल तर त्याला 1 देणे, याच्यानंतर इथे 1 2 अशा वर 6, मग यांची व्हॅल्यू तुमची किती ते 6, म्हणजे पाया तुमचा किती आहे 6. देन एक फॉर्म्युला लक्षात ठेवा या टाईपच्या क्वेश्चन सोडवण्यासाठी, n × n+2 आणि देन ट्वाइस n+1 आणि भागीला किती होणार तुमचा 8. या पद्धतीने जर मेंटेन जर केला तर सांगा 6 अधिक किती होत आहे 2, आणि देन 2 गुणिला किती होतं 6 प्लस काय होणार 1 भागीला किती होत आहे 8. मग यानुसार जर इथं मेंटेन जर केलं तर सांगा बरं यार इथे उत्तर जर सोडवलं तर सांगा 6 गुणिला ब्रॅकेट आणि ब्रॅकेट गुणिला 8 गुणिला 12 आणि 1 काय होतं 13 भागीला किती होत आहे तुमचा 8. 8 8 गेट कॅन्सल, 13 78. अशा पद्धतीने तुमचा 78 त्रिकोण तिथे असतील. तर तुम्हाला जर हा फॉर्म्युला मेंटेन नसेल तर तुम्हाला मोजायला नाकी 9 येणार. त्यापेक्षा जरा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या टाईपचे क्वेश्चन आधी विचारलेले आहे, पुन्हा भविष्यात विचारू शकेल. देन त्याच्यानंतर मग आता जेव्हा तुमचा बेस अँगल तुमचे समसंख्या असेल, काय असेल सम असेल तरच हा फॉर्म्युला वापरता येईल, आणि विषम असेल तर तुमचं काय होणार फक्त इथं देन त्याच्यानंतरचा -1 तिथं मेंटेन होते, आणि जेव्हा विषमता होणार तेव्हा आपण तिथे सांगूया. ओके. देन पुढं बघा. त्यानंतरचा क्वेश्चन आता डायरेक्टली तुमचं आहे क्वेश्चन नंबर 62 नंतरचा बघा. क्वेश्चन नंबर आहे 95. क्वेश्चन 95 मध्ये बघा लक्षात घ्या. 95 मध्ये काय होणार ओके. जर 95 जर आपण जर इथं घेतलो तर ठीक आहे. तर बघा
क्वेश्चन 95 हा तुमचा मिरर इमेज किंवा तुमचा आरशातील प्रतिमा या पद्धतीने आहे. 2, 3, 4. मग 2, 3, 4 जर असं म्हटलं इथं तुमचा आरसा या पद्धतीने मेंटेन केलाय म्हणजे इकडचं उत्तर. आता बघा आरशा जवळची प्रतिमा आरशा जवळच येणार. आता इथे तुमचं 4 या पद्धतीने ओके देन या पद्धतीने आहे. तर देन त्याच्यानंतरचं तुमचं इथं मेंटेन होणार. मग जो आरशाजवळची प्रतिमा आरशाजवळ म्हणजे तुमचं असं 4 उभा देन त्याच्यानंतरचं या पद्धतीने असं मेंटेन होणार. ठीक आहे. देन पहिल्यांदा तुमचं यामध्ये तुमचं इथे मेंटेन जर केला तर इथे काय होणार, हे जवळ आहे इकडची रेष आणि त्याच्यानंतर इकडचं टोक आणि त्याच्यानंतर असं या पद्धतीने होईल. 3चं काय होणार अशा पद्धतीने मेंटेन होईल आणि देन 2चं काय होणार, 2चं इथं लेफ्ट अँड राईट मध्ये तुमचं डावी बाजू उजवी बाजू म्हणणार म्हणजे तुमचं या पद्धतीने असं होणार आणि त्याच्यानंतर असा. मग जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं हा दे. परंतु एवढं करण्याची गरज नव्हती. लक्षात घ्या तिथे मला सांगा इथे 4 आहे तर 4 येणार आहे पण 4चे 4 जशाच तसं येणार आहे का बदलणार आहे. मग 4 नाही आहे. 4 नसताना पहिले 1 गेला देन त्याच्यानंतर यापैकी नाही देन त्याच्यानंतर 4चे 4 जशाच तसा येत नाही म्हणून तोही गेला. मग आता राहिलं काय विषय तुमचं एक बी ऑप्शन. मग बी ऑप्शन जर मेंटेन जर केला तर त्यानुसार तुमचं उत्तर तिथे येत आहे. ओके दे. त्याच्यानंतरचं बघा आता पुढचं क्वेश्चन नंबर 97. क्वेश्चन नंबर 97 मध्ये बघा क्वेश्चन 97 म्हटलं तर एनॉलॉजीचाच क्वेश्चन आहे. 127 देन त्याच्यानंतरचं काय 132 आणि देन 137 आणि देन क्वेश्चन मार्क अशा पद्धतीने आहे. तर बघा याच्यामध्ये सोपा प्रकार हा आहे किंवा हा जो क्वेश्चन आहे तुमचा सोप्यातला सोपा क्वेश्चन म्हणता येईल. त्याच्यामध्ये फक्त डिफरन्स फरक 5चा फरक देन त्याच्यानंतर सॉरी +5 इथे +5 म्हणजे देन रिझम काय होते तुमचं +5. मग 137 मध्ये +5 जर आपण केलं तर उत्तर काय येणार 142. मग जे काय ऑप्शन ए मध्ये मेंटेन केलेलं आहे ए ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. पूर्ण 17 ऑगस्ट 2025 या पेपरचं विश्लेषण घेतलंय जो की गणित आणि बुद्धिमत्तेचा होता. या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण कोणत्या पद्धतीने बघितला जसं पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 मध्ये बघितला. तर सर्व क्वेश्चन तुमचे एकंदरीत सिक्वेन्स वाईज नव्हते. कधी तुमचा मॅथ कधी तुमचं रिझनिंग अशा पद्धतीने किंवा गणित आणि बुद्धिमत्ता असा शफल होता. शफल ठेवण्याचा एकमेव कारण की तुमचं एक्झॅक्टली पेपरमध्ये जर आलं तर तुमचे माइंडसेट कसं या पद्धतीने तुम्ही सोडवले तर निश्चितपणे तुमचं शफलिंग आला किंवा सिक्वेन्स आला तरी पण तुमचं काही नुकसान होणार नाही. जेणेकरून तुमचा तो फायदाच व्हावा त्या पद्धतीने असा पेपर सेट केला. आपण क्वालिटी क्वेश्चन इथे घेत आहोत आणि ते आगामी येणाऱ्या पोलीस भरतीत किंवा इव्हन जिल्हा भरतीत हे तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन दिसणार आहे किंवा यांचा आकडा चेंज होऊन तुम्हाला डायरेक्टली तिथे क्वेश्चन देतील. अशा पद्धतीने आपण हा लेक्चर सिरीज पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे जो की पेपर 17 ऑगस्ट 2025 होता. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर आपण अपलोड करू जेव्हा आपला नेक्स्ट संडेचा पेपर होईल त्याच्यानंतरचा. ठीक आहे. तर हे जे व्हिडिओ आहेत हे गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आहेत. तसंच सर्व बाकीच्या ऑल ओव्हर महाराष्ट्र तर सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा नक्की याचा फायदे ठरणार आहे. म्हणून इतर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा देन. आणि गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी तर स्पेशली दुर्गम भागातील किंवा तुमच्या इंटेरियर भागातील जे मुलं आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या प्रवाहात येता येईल आणि आपल्या या व्हिडिओ लेक्चरचा त्यांना सुद्धा फायदा होईल. तर अशा पद्धतीने तुमचं आजचा जो 17 ऑगस्ट 2025 आपण पूर्ण विश्लेषण बघितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतायत ते कमेंटद्वारे तुम्ही आपल्यापर्यंत ते तुमच्या भावना कळवू शकता. त्याच्यानंतरचा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नवीन व्हिडिओज कोणते आणि कसे देन त्याच्यानंतर नवीन व्हिडिओज तिथे पडल्यानंतर तुमचा नोटिफिकेशन तुम्हाला येणार आणि तुम्ही व्यवस्थितरित्या लवकरात लवकर तो व्हिडिओ बघायला घेणार. ठीक, अशा पद्धतीने आपला हा पहिला पेपर इथेच कंप्लीट झाला. थँक्यू.